श्रीराम नमस्कार. आज दिनांक 8 ऑक्टोबर 2023. श्रीमद भगवद्गीता व मानवी जीवन भाग 1. मनुष्य जीवनामध्ये भारतीय पारंपरिकता आणि भारतामध्ये घडलेल्या महाभारत, रामायण यासारख्या गोष्टी म्हणू, यावर हे निरूपण करायचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा नमस्कार. आत्ता पितृपक्ष चालू आहे आणि असं म्हणतात की पितृपक्षामध्ये कुठलं नवीन काम करू नये, पण प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण हा सर्वोत्तम असे डॉक्टर म्हणायचे. त्या अनुसार पण सर्व पितरांचे मी आशीर्वाद मागतो की त्यांनी हा भगवद्गीता हा विषय पूर्ण करायला मदत करावी. आणि आज पितृपक्षामध्ये हा विषय चालू करत आहे, त्यामुळे त्या सर्व पितरांना माझा शब्द आहे की पुढील प्रत्येक निरूपण चालू करण्या अगोदर त्यांची मी माफी मागेन. तसेच स्वामी शिव व्यंकटेशानंद बोरीगाव यांचेही खूप आभार. जीवनामध्ये आपल्याला उत्तम व्यक्ती, उत्तम गुरुतुल्य व्यक्ती ही कायम भेटत असते किंवा कुठल्या तरी तऱ्हेने मार्गदर्शन करत असते. पण ही मार्गदर्शन करताना मित्रत्व होऊन मार्गदर्शन करणं ही गोष्ट वेगळी असते. गुरुतुल्य व्यक्ती ती की जी आपली योग्यता पण सांगते आणि चुका पण सांगते. माझं काल जेव्हा स्वामीजींशी बोलणं झालं, उत्तम अभ्यास भगवान श्रीकृष्णाचा भगवद्गीतेचा उत्तम अभ्यास असलेलं एक व्यक्तिमत्व की भगवद्गीता हा विषय उद्या चालू करत आहे, तेव्हा ते म्हणाले नक्की चालू करा, फक्त एकच सांगतो की शास्त्राला धरून चला. कारण काही उदाहरणं जरी व्यावहारिक असली तरी ती शास्त्राला मान्यता नसतात. त्यांना हो असं म्हटलं, पण नंतर आमचं बोलणं झालं की मला जे भावलं किंवा मला जे भावतं ते सांगायचा प्रयत्न मी करतो. तर त्याच्यावर त्यांचं एक खूप सुंदर वाक्य त्यांनी सांगितलं की आपल्याला जे भावतं ते कधीच लोकांना सांगू नये. म्हटलं असं का? तर ते म्हणाले त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती असते, ते आपलं असतं, आपण त्याच्यावर विचार मंथन करणं गरजेचं असतं आणि त्याच्यातनं एक प्रकारची ऊर्जा तयार होते. पण जसं त्यांचं मत होतं तसं डॉक्टरांचंही मत असं आहे की आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं रित करून मोकळं व्हावं, आपल्याजवळ काही ठेवू नये. कारण एखाद्या धान्याच्या डब्यामध्ये जर नवीन धान्य भरायचं असेल तर तो डबा पहिल्यांदा मोकळा करून घासायला लागतो. आणि हे घासणं म्हणजे स्वतःची वैचारिकता आपण परत पडताळून पाहणे आणि त्या विचारांनी आपण आपल्याला जे बोलायचं आहे किंवा ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तो करावा. भगवद्गीता हा विषय आणि मानवी जीवन, कारण भगवद्गीता बहुतांश लोकांनी वाचलेली आहे, ऐकलेली आहे. त्यातले काही भाग वाचलेले असतात, काही कसं असतं लहानपणापासून आपण इतिहासाचं पुस्तक
हे केव्हा वाचतो तर आपल्या आवडीचे धडे जेव्हा शाळेमध्ये शिकवले जातात किंवा आपण एखाद्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी त्यावरचा पोवाडा किंवा काही गोष्टी ऐकतो. उदाहरणार्थ अफजल खानाचा वध, की हे कधीही ऐकायला कायम बरं वाटतं. तसं भगवद्गीता ह्याचासुद्धा अभ्यास निरनिराळ्या तऱ्हेने झालेला आहे. प्रत्येक लोकांच्या घरी, प्रत्येक माणसाच्या घरी, 90% माणसांच्या घरी भगवद्गीता ही निश्चित असेल. पण ही भगवद्गीता मानवी जीवन आपल्याशी कशी निगडीत आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी याचं वदन केलं, हे आपल्या मानवी जीवनाशी कसं रोजच्या जीवनाशी निगडीत आहे आणि तीच गीता आपल्या आयुष्यात कशी घडते हे सांगायचा प्रयत्न किंवा हे उलगडायचा प्रयत्न करणार आहे. त्यात असलेली पात्र किंवा आपण त्या पात्रांमध्ये कुठं बसतोय. कारण जसं श्रीकृष्णाचं मोरपीस आहे, धरलं आणि एक प्रत्येकाला रंग विचारला तर त्याला काही जणांना एकच रंग दिसतो, काही जणांना वेगवेगळे रंग दिसतात. हे रंग म्हणजे प्रत्येक मनुष्याची वैचारिकता असते. आपण काही वेळा व्यावहारिक भाषेमध्ये त्याचा वापर करतो की आता आपले रंग दाखवायला सुरुवात करेल. ते रंग दाखवणं म्हणजे काही शारीरिक रंग नाही, तर गुणांचे रंग दाखवे. मग भगवद्गीता, ज्याला शास्त्रामध्ये सर्वोच्च ग्रंथ असं म्हटलेलं आहे, इथं 2 भाग असतात. एक अभ्यासाची आवृत्ती असते आणि एक शास्त्रीय आवृत्ती असते. भगवद्गीता महाभारत जे आहे हे महर्षी व्यासांनी रचलंय. म्हणजे जिथं मूळ भगवद्गीता सांगितली गेलेली आहे, कुठेही गोष्टी स्वरूप सांगितली गेलेली नाही. गोष्टी स्वरूप सांगितली गेली नाही म्हणजे कसं, की आता आपण इंटरनेटच्या जमान्यात आहोत, की अंधे का बेटा अंधा असं म्हणून त्या द्रौपदीवरती थोपवून देतात की एका बाईमुळं हे भारत घडलं, युद्ध घडलं. पण व्यास रचित महाभारत जे आहे आणि नंतर त्या व्यास रचित महाभारत म्हणजे आपलं गोरखपूर गीता प्रेस गोरखपूरचं आहे. अजून 2-3 अशी महाभारत आहेत की जिथं हा जो उल्लेख आहे अंधे का बेटा अंधा, हा उल्लेखच नाही आहे. मग होतं कसं की एखाद्या विषयाचा काही जण अभ्यास करतात आणि तो अभ्यास केल्यानंतर याच्यातनं सोपं करून किंवा त्यांच्या अनुषंगाने काही गोष्टी त्याच्यामध्ये सामावल्या जातात, ॲड केल्या जातात. त्याला आपण जसं पुराण आहे म्हणजे वेद, हे त्याच्यात कुठेही वाक्य इकडं तिकडं नाही आहे. जसे होते तसे व्यासांनी लिहिले. आधी एकच होते, मग त्या एकाचं त्यांनी वर्गीकरण करून 4 लिहिले. मग त्या वेदांचं नंतर कसं जर आपण म्हणतो की पौराणिक गोष्टीत असं सांगितलं, तर ही एक कायम लक्षात ठेवण्यासारखी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा वेदामध्ये काय लिहिलेलं आहे, वेदशास्त्रात काय लिहिलेलं आहे, हे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार केलेला नसतो. पण जिथं म्हणतो की आपण पौराणिक कथांमध्ये ऐकतो, तर ती पौराणिक कथा असते ती कोणीतरी त्याच्यात काहीतरी मिरची मसाला लावून त्याच्यामध्ये ॲडिशन केलेलं असतं, म्हणजे ती माहिती अधिक केलेली असते. म्हणून कायम अभ्यासताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की मी वेदांचा अभ्यास करतोय का पौराणिक गोष्टींचा अभ्यास करतोय. पौराणिक गोष्टी आज तुम्ही यूट्यूबवर गेलात तर तुम्हाला 1000 मिळतील. पिंडाला कावळा का शिवतो किंवा पिंडाला कावळाच का शिवतो, 1000 गोष्टी मिळते. पण शास्त्र काय सांगतं हे सुद्धा एक वेगळा भाग आहे. असं प्रत्येक गोष्टीचं आहे. भगवद्गीता
ही जेव्हा महर्षी व्यासांनी लिहिली, रचली, चुकलं, परत लिहिलीचा हा शब्द माझ्या मुखातून गेला. रचणं म्हणजे बघा, आपण एखादी गोष्ट रचतो, एखादं काव्य रचलं, जसं आपल्याला सुचतं तशी तशी रचना होते. एखादी घर बांधताना एखाद्या विटांनी पूर्ण ती भिंत बांधली जाते, तेव्हा ते रचलं जातं, सारखं नसतं. रचनेमध्ये हा खूप महत्त्वाचा मुद्दा आणि गुण असतो की जिथं रचलं जातं तिथं गुण सारखा नसतो, ते वेगवेगळ्या दिसताना जेव्हा पूर्ण होतं तेव्हा एकत्र दिसतं. पण जसं मन म्हणजे एखाद्या विटेखाली किती सिमेंट घालायचं तो गवंडी ठरवतो, तर त्या दुसऱ्या विटेखाली तेवढंच सिमेंट येईल अशी खात्री नसते. एखादा गोष्ट लिहिताना, रचताना, एखादी कविता रचली आणि कविता लिहिली, मग रचणं जे असतं, काही कविता अशा असतात की आपल्याला ते कळत नाही, की थोड्याशा ऐकायला किंवा समजायला अवघड असतात. हृदयनाथ मंगेशकर, जर तुम्ही त्या सरळ वाचल्यात तर ऐकायला जरा थोडंसं तुम्हाला कठीण वाटेल वाचताना, पण ते जेव्हा काव्य स्वरूपात एखाद्याने गाण्या स्वरूपात जेव्हा तुमच्या समोर येतं, तेव्हा त्याची वैशिष्ट्य किंवा विशिष्टता आपल्या लक्षात येते आणि मग त्याला विशेष महत्त्व असतं. पण ते सरळ लिहिलं जातं, यमक जुळवून जे लिहिलं जातं त्याला जास्त किंमत राहत नाही. म्हणून लिखाण जे आहे ह्याला तेवढं महत्त्व नाही जेवढं तुमच्या मूळ वेदांमध्ये जे आहे, जे मूळ आहे, त्याचा अभ्यास त्या अनुषंगाने की वेदव्यास समाजाला काय देऊ इच्छितात. भगवान श्रीकृष्ण, आपण कोणाला विचारलं की भगवद्गीता कोणी सांगितली, तर भगवद्गीता ही कोणी सांगितलं म्हटल्यानंतर काय मूर्खासारखा प्रश्न विचारता. अर्थातच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले असं उत्तर कोणीही देईल. पण वैचारिकता घेतली म्हणजे आता ही आपण कायम एक गोष्ट लक्षात पहिल्या भागापासून ठेवली पाहिजे. रचणं या अनुषंगाने आपण भगवद्गीता ऐकणार आहोत, लिखाण या स्वरूपात ऐकणार नाही आहे. म्हणजे त्याच्यात कुठलं ॲडिशन जे आहे ते करणार नाही आहे. मूळ गीता काय आहे आणि त्याचा आपल्या मानवी जीवनाशी कसा संबंध आहे हे पाहणार आहोत. नाहीतर अमुक इतके बाण होते, तितके बाण होते, या पौराणिक गोष्टी झाल्या. अस्त्र म्हणजे काय, शस्त्र म्हणजे काय, जे असं आपण टी व्हीवर बघतो की वेगवेगळ्या लाईटनी हे करत येतं आणि एकमेकांना धडकतं, हे पौराणिक प्रसंग झाले. मूळ काय होतं, आता मूळ गाभ्याशी आपण जायचं आहे. मग भगवद्गीता सरळ अर्थ आहे भगवान आणि वदन. बोलणं वेगळं, वदन वेगळं. वदणं म्हणजे काय, तर ती गोष्ट परत होत नाही, रिपीट होत नाही. आणि बोलणं आपण म्हणतो ना, तू बोल आता, तर ते बोलणं परत रिपीट होऊ शकतं. पण भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुन रूपी सर्वसामान्य जीवाला सांगितली, तेव्हा त्याच्यात तीच गोष्ट त्यांनी परत सांगितलेली नाही. आणि एकदा वदलं, आपण म्हणतो ना की समर्थांनी दिलं, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. मग वदनं की परत तेच करत बसतो का, 100 वेळा नाही करत बसत. मग हे भगवद्गीताचा अभ्यास करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. इथं 2 गोष्टी आहेत. गीता सांगणारा आत्मा हा भगवंताचा आहे, भगवत आहे तो. आणि अर्जुनाचं सारथ्य करणारा हा श्रीकृष्ण आहे. म्हणजे भूमिका ज्या ठिकाणी जाऊन त्यांनी भगवद्गीता सांगितली, ज्ञानाची दानाचं दान केलं, ते ज्ञानदान केलं, तो सांगणारा भगवंत होता, भगवंताचा अवतार होता.
पण ज्यांनी सारथ्य केलं तो श्रीकृष्ण होता. तो सर्वसामान्य होता, ज्याला दुर्योधन ओळखत होतं, ज्याला पूर्ण कौरव पांडव परिवार ओळखत होते, जे दिसत होतं, जो रथावर अर्जुनाचं सारथ्य करते, जो समोर पुढं बसलेला आहे ना, तो श्रीकृष्ण आहे. हे सर्वांना कळत होतं. पण ज्यांनी ज्ञान प्रदान केलं हा श्रीकृष्ण नसून हा भगवान आहे, हे फार थोड्या जणांना कळलं. आणि ज्यांना कळलं त्यांच्यापर्यंत हे ज्ञान म्हणजे ही गीता पोचली. गंमत अशी आहे की ज्या भूमीवरती ही सांगितली गेली त्या भूमीवरती इतर सर्व माणसं होती, पण ऐकली फक्त धृतराष्ट्र, संजय, अर्जुन आणि रथावर बसलेल्या हनुमानाने. म्हणजे ह्या गोष्टी आता हा विचार केल्यानंतर त्या रथाला घोडे पण होते. ते पूर्वकर्मिनी पूर्वजन्मीनी कुठला तरी तो वंशज असलाच पाहिजे, प्रत्येक जन्मी तर ते घोडा नसावा. मग त्यांनी पण ऐकली. पण सांगताना कसं सांगितलं जातं की अमुक एवढ्या जणांनीच ती ऐकली. मग नंतर परत अजून संशोधन केलं गेलं, मग यांनीच ऐकली, त्यांनीच ऐकली, असं सगळं सांगितलं. व्यासांचं नाव कोण घेतं? व्यासांचा कुठंच उल्लेख नाही आहेत. ज्यांनी रचलं त्यांनी ऐकलं नसेल का? जे गुरूंचे महागुरू आहेत. म्हणजे परत वैचारिकतेने किंवा विचारांनी आपण जर पुढं जायचं म्हटलं तर हा वादातीत मुद्दा होऊ शकतो. पण ज्यांनी महाभारत रचलं आणि त्यातलाच एक भाग हा भगवद्गीता आहे. ठरवून केलेलं भाषण नव्हतं, ठरवून दिलेलं ज्ञान नव्हतं. अर्जुनाला युद्धाच्या तयारीच्या वेळी समोर माणसं बघितली आपली, आणि जेव्हा त्याचं शरीरातलं वैचारिकता बळ कमी झालं तेव्हा भगवंतानी, श्रीकृष्णाने भगवंत स्वरूपात केलेलं वदन आहे. म्हणजे अर्जुन ठरवून गेलेला नव्हता की आज आपल्याला जाऊन भगवद्गीता ऐकायची, म्हणजे ज्ञान ऐकायचं आहे. इथं सांगणाऱ्यालाही, म्हणजे ते ज्ञान देणाऱ्यालाही माहीत नव्हतं आज मला द्यायचं आहे, आणि घेणाऱ्यालाही माहीत नव्हतं आज मला घ्यायचं आहे. अनपेक्षित, अनहोनी असलेली घटना. पण मनुष्य जेव्हा, प्रत्येक मनुष्य जीवन जगताना अशा क्षणाला येतो की तो हतबल होतो. आणि अर्जुनाची अवस्था इतका सर्वश्रेष्ठ, उत्तम कुळ, ज्या आईच्या मुळे तो जन्मला, ज्या देवतेमुळं तो जन्मला, ते उत्तम. जीवनामध्ये असलेला पराक्रम उत्तम, जीवनात मिळवलेली शस्त्र अस्त्र सर्वोत्तम, एकमेव वीर जो त्रिविजय प्राप्त करू शकेल अशी क्षमता असलेला, उत्तम प्रकारे ध्यान धारणा करणारा, स्त्रीची भूमिका पण ज्यांनी जीवनामध्ये जगलेला असा उत्तम धनुर्धर, ज्याचा धनुर्धर या पंक्तीमध्ये किंवा या वर्णामध्ये सर्वप्रथम नाव येतं असा. म्हणजे अशी व्यक्ती फक्त आपल्या समोरच्या नातलग माणसांना बघून मानसिक तरे ढासळते. ही गोष्ट का सांगतोय की आपण आता हे ऐकताना अर्जुनाच्या जागी आपण आहोत हे आपल्याला आता पाहायचं आहे. की इतकं सर्वोत्तम असताना, ज्याचा सखा श्रीकृष्ण असताना, म्हणजे सक्षम
मेंटॅलिटी म्हणजे वैचारिकता उत्तम असताना सुद्धा तो ढासळला. आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि अशा ढासळलेल्या माणसाला भगवान श्रीकृष्णांनी केलेलं ज्ञानदान हे किती सर्वश्रेष्ठ असेल. म्हणजे एखादी व्यक्ती जर अज्ञानी असेल तर तिला समजावणं सोपं जातं, पण एखादी व्यक्ती मुळातच ज्ञानी आहे, पण मुळात ज्ञानी असताना ती अज्ञानाच्या पर्यंत पोचलेली आहे, म्हणजे जी उंची गाठलेली आहे ती उंची क्षणात विसरून तळापर्यंत आलेली आहे, अशा व्यक्तीला परत उभं करणं हे जिकरीचं असतं. आणि ते काम, तो एक मिळालेली संधी ही भगवंतानी सर्वसामान्यांसाठी वापरली की सर्वांनाच कळावं. आणि हे कळताना गंमत बघा कशी आहे. संजयाने ऐकलं, त्याची भूमिका फक्त होती की जे चाललंय, जे ऐकणार आहे ते फक्त सांगायचं, लाईव्ह ट्रान्समिशन जे आहे त्याचं वर्णन करायचं, जे घडतंय त्याचं वर्णन त्या धृतराष्ट्र ह्या राजाला करायचं. धृतराष्ट्र ही व्यक्तिमत्व तिथं घेऊ नका, त्या राजाला करायचं. असा राजा जो आपल्या मुलाच्या प्रेमामध्ये अंध आहे. मग भगवंतानी आपण जे म्हणतो की काम, क्रोध, मदापासून सुरुवात, मद, मोह, मत्सर, माया आणि अहंकार, या 5 गोष्टी. मद म्हणजे धृतराष्ट्र आहे की एक प्रकारची धुंदी होती. मदाचा अर्थ एक प्रकारची नशा असणे. आपला मुलगा हा सर्वोत्तमच असावा, जो चुकत असून सुद्धा योग्य आहे, ही एक प्रकारची असलेली चुकीची नशा आहे. आपल्या अंधपणाचा भांडवल करून त्याचं समोरच्याला, आपण म्हणतो ना की भावनात्मकरित्या समोरच्याला गंडवणं किंवा ब्लॅकमेल करणं, अशा पद्धतीने मी किती दुर्दैवी आहे, किती दुर्बळ आहे, हे समोरच्याला शाब्दिक सांगणं आणि सहानुभूती मिळवणं, असा माणूस सर्वात घातक असतो. असा मद म्हणजे जो धुंद अवस्थेत होता, स्वतःच्याच मस्तीमध्ये असलेला, असा तो धृतराष्ट्र. म्हणजे अंध व्यक्ती, दारू पिणारा माणूस कसा असतो त्याला कळत नाही, त्याला वाटतं किती छान आनंद येतोय, पण तो इतका धुंद असतो त्या दारूच्या नशेमध्ये की स्वतःचं नुकसान करून घेतो, आपल्या परिवाराचं नुकसान करतो. शारीरिक, मानसिक सर्व अवस्थेवर तो नीचपणाचा कळस गाठून शेवटी त्याचं अधःपतन होतो आणि तो मरतो. असा या मद, मोह, मत्सर, माया, अहंकार गुणांमधला एक असा हा धृतराष्ट्र, की हे पात्र मद या शब्दासाठी योग्य होतं. दुसरा झाला मोह. दुःशासन हा मोहामध्ये अडकलेला होता. त्याला स्वतःची बुद्धीच नव्हती. आपला भाऊ जे सांगेल ते करायचं. कधी कधी प्रेम हे सुद्धा मोहाचं लक्षण आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी अर्जुनाला मोह झाला. कसं आहे, भगवद्गीता एखादी गोष्ट चांगली ऐकायचा सुद्धा हा मोह होतो. परवा आपल्या ग्रुपवरती गौरीताईंनी लिहिलं होतं की निरूपण ऐकल्यानंतर तृप्ती झाली, पण ती तृप्ती शमू नये किंवा ती अजून त्याची तहान भागत नाही. हा मोह झाला. कुठंतरी या मोहामध्ये मनुष्याला सर्वसामान्य जीवनामध्ये थांबता आलं पाहिजे.
आणि या दुःशासनाला तो मोह झाला. आई त्याला स्वतःला अक्कल पाहिजे होती की मी करणारी कृती ही चुकीची आहे, पण त्यांनी ती केली, मोहापायी केली. एखाद्या माणसाला जर सांगितलं की तू दुर्बल आहेस, तू हे करूच शकत नाहीस, आणि तो जर घमेंडी असेल तर तो या मोहामध्ये अडकतो. त्याला मोहजाल म्हणतात. मग या जाळ्यात तो जेव्हा अडकतो तसं दुःशासनाची अवस्था होती. वास्तविक महाभारत ज्यांनी वाचलंय, ज्याचा महाभारताचा अभ्यास केला, तिथं जर पाहिलं की दुःशासनाचं असं विशिष्ट काही एक पात्र उत्तम तऱ्हेने लिहिलेलं आहे की त्याचं जीवन लिहिलेलं आहे, तर असं काही नाही. हा फक्त मोहात अडकायचा. स्वतःची बुद्धी नाही, फक्त मोह. आपले मित्र आपल्याला पार्टीला घेऊन जात आहेत की ते आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोण आहोत, आपली विवेकबुद्धी जागृत अवस्थेत पाहिजे, पण तिथं मोहात अडकतो माणूस. आणि मोह असावा, अगदी भगवंताचा जरी मोह असला तरी तो अति झाला की पाश होतो. म्हणून मोह ह्याला सुद्धा मर्यादा हवी. जी मर्यादा दुःशासनाने द्रौपदीच्या बाबतीत ओलांडली. मग मद झालं, मोह झालं, तिसरा आला मत्सर. की जीवनामध्ये काहीतरी घडण्यासाठी पराकोटीचा मत्सर हवा. नुसती छोटीशी गोष्ट असून चालत नाही, पराकोटीचा मत्सर. तो मत्सर होता शकुनीच्या वैचारिकतेमध्ये. स्वतःच्या वडिलांचा आणि भावाचा झालेला मृत्यू, गांधार नरेशाचा झालेला मृत्यू किंवा गांधार परिवाराची झालेली हानी आणि त्याचं झालेलं पतन, याला धृतराष्ट्र जबाबदार होता हे गांधार नरेशाला माहिती होतं. आणि त्याचा बदला घेण्यासाठी 100 भावंड ती मारली गेली होती, तर त्याचा बदला घेण्यासाठी हा शकुनी या धृतराष्ट्राबरोबर म्हणजे आपल्या बहिणी गांधारीबरोबर राहत होता. म्हणजे मत्सर हा किती पराकोटीला नेतो आणि सख्या भाच्याला आणि सख्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायला कसा कारणीभूत झाला हे आपण पौराणिक गोष्टींच्या मार्फत टी व्हीवरती बघितलेलं आहे. पण महर्षी व्यासांनी शकुनी रचताना मत्सरता काय असते याचा कळस दाखवला. की मनुष्याला किती हाल अपेक्षा भोगायला लागतात. मागं उदाहरण सांगितलं होतं की जेव्हा धृतराष्ट्राचं लग्न ठरलं आणि गांधारीचा विवाह होणार होता, तेव्हा राजज्योतिषांनी सांगितलं हिचा नवरा मरेल, म्हणून तिचं बोकडाबरोबर लग्न करून दिलं गेलं होतं. आणि त्यानंतर बोकडाला मारण्यात आलं आणि मग हिचं धृतराष्ट्राशी लग्न केलं गेलं. आणि हे जेव्हा धृतराष्ट्राला कळलं तेव्हा त्याला असं वाटलं आपली फसगत झाली, आपल्याला फसवलं गेलेलं आहे. आपल्याला जिचं लग्न पहिलं एकाशी झालेलं आहे ती स्त्री आपली पत्नी म्हणून आपल्या नशिबी आलेली आहे, याचं त्याला दुःख झालं. त्याचबरोबर त्याला राग आला आणि तो राग इतका व्यक्त केला त्यांनी की त्याच्या गांधारीच्या वडिलांना, गांधार नरेश, गांधारीच्या वडिलांना आणि सगळे जे नरेश होते ह्या सगळ्यांना त्यांनी बंदिवान बनवलं. ही गोष्ट सांगितलेली आहे की प्रत्येकाला एकच मूठ धान्य सगळ्यांना द्यायचा आणि मग त्यातनं शेवटी वडिलांनी 2 भावांमध्ये शकुनीला निवडलं की हाच बदला घेऊ शकतो म्हणून. पण तोपर्यंत मत्सर भावना या शकुनीच्या मनामध्ये इतकी लोटली होती की त्यातनं तो परत येत नव्हता. क्षणोक्षणी त्याला ती गोष्ट आठवायची की मला असं केलेलं आहे. म्हणजे जीवनामध्ये आपल्या भोवती आपल्या नात्यात एखाद्या व्यक्तीच्या बद्दल जेव्हा आपल्या मनात मत्सर ही भावना उत्पन्न होते ती मनुष्याला विनाशाकडे घेऊन जाते. गंमत अशी आहे, म्हणजे शकुनी हा मत्सरी होता, कपटी होता. मत्सर आलं की त्याच्यात कपट आलंच. पण जेव्हा युद्ध संपलं तेव्हा त्याला स्वर्गप्राप्ती झाली.
कारण धर्माच्या अनुषंगाने ज्यांनी माझ्या कुळाचं रक्षण करणारा मी, माझ्या कुळावर जर आपल्या घरावर एखाद्या माणसाच्या संकट आलं तर घरातला कर्ता पुरुष त्या संकटाला सामोरा जातो आणि ज्या ठिकाणी उतर आहे, म्हणजे ज्या जिथपर्यंत मर्यादेचा तो उतरतो सुद्धा किंवा मर्यादा चढतो सुद्धा, की खाली जातो, खालच्या पातळीला पण जातो आणि वरच्या पातळीलाही जातो, पण आपलं घर वाचवतो. तर इथं त्याला भगवंतांनी धर्माचा दर्जा दिला की आपल्या कुळाचं रक्षण करता त्यांनी सूडबुद्धीनी, आता ही बुद्धी भगवंतांनी माफ केली नाही, पण त्याच्या खात्यामध्ये जे उत्तम कर्म पडलं ते पडलं की स्वतःच्या कुळाचा स्वतःच्या कुळावरती जो संबंध ज्या धृतराष्ट्रांनी आरोप केले, त्रास दिला, कैदेत टाकलं, हाल केले, या सगळ्याचं उत्तर काढायचं काम त्या कुटुंबाचा जो नरेश आहे तो करत होता. म्हणजे आपलं घराण्यासाठी त्यांनी जी लढा दिला त्याच्यात त्याचं काही चुकीचं नव्हतं. म्हणून त्याला नंतर भगवान श्रीकृष्णांनी, म्हणजे ह्या जेव्हा भगवद्गीता संपते, जेव्हा युधिष्ठिर सगळ्यांचं पिंडदान करतो तेव्हा कळतं की ह्याला स्वर्गप्राप्ती आहे, जीवनभर मत्सर करून. ही एवढी एकच गोष्ट त्याच्या पथ्यावर पडली, पण त्यांनी त्याच्या ह्या बुद्धीमुळं ऱ्हास किती झाला. म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणतो की मी उत्तम जीवनामध्ये गोष्ट केली, तर तसं नाही आहे. त्या आपण केलेल्या कृतीमुळं ऱ्हास किती होतो हे सगळ्यात कळणं महत्त्वाचं असतं. म्हणून मद, मोह, मत्सर आणि माया, कर्ण हा मायाचा अवतार होता. कसं असतं बघा, एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये उत्तम कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा आयुष्य हे एखाद्या रस्त्यावरच्या उकिरड्यावरच्या जीवासारखं जगावं लागतं, सहन करावं लागतं, ज्याचा कुठलाच दोष नाही. आपल्या आईनी स्वतःला मिळालेली विद्या, दुर्वास ऋषी जेव्हा कुंतीच्या वडिलांकडे गेले आणि आराम करण्याची त्यांनी विनंती केली की मी तुझ्याकडे राजा आरामाला आलोय, आणि कुंतीला सेवेसाठी ठेवलं गेलं, आणि दुर्वासांनी कुंतीला वर दिला होता की जेव्हा तुला अपत्य पाहिजे असेल, तुला मूल पाहिजे असेल, तू ज्या देवता त्यांनी तिला सांगितल्या होत्या त्या देवतेचं तू जर आवाहन केलंस आणि मी दिलेला मंत्र म्हटलास तर त्या देवतेच्या कंपनांच्या मार्फत, लक्षात घ्या, शारीरिक एकत्रीकरण नाही, समागमानी नाही, तर त्या देवतेच्या मार्फत तुझ्या गर्भाशयात गर्भ तयार होईल आणि तुला मूल होईल. आता इथं काही ठिकाणी दोन वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या आहेत की म्हणजे शारीरिक एकत्र येऊन ती खरंच म्हणजे तिने आपल्या देहातनं जन्म दिला का नाही, ही वादातीत गोष्ट आहे. पण ज्या दुर्वास ऋषींनी आपल्याला हे दिलं ते काही साधे होते का? तर ते साधे नव्हते, दुर्वास होते. ते दूरपर्यंत ज्यांचा वास म्हणजे ज्यांची कीर्ती असते त्याला दुर्वास म्हणतात. जी पात्र आहेत त्या प्रत्येक पात्राच्या नावाचे उत्तम आणि सुंदर अर्थ आहेत. दूरपर्यंत ज्यांचा वास असणं म्हणजे त्याला दूरवास. त्याच्या दुर्वासांच्या आणि श्रीकृष्णाच्या बऱ्याच गोष्टी आहेत. असं व्यक्तिमत्व कुंतीच्या घरी राहायला येतं लग्नाच्या अगोदर, आणि त्याच्यावरती कुंती ही संशय घेते. हे का? याच्यात महत्त्व काय असतं की एखादी गोष्ट, जी व्यक्ती आपल्याकडे आली आहे ही किती महान आहे याच्यावरती संशय घेणं म्हणजे याच्यावरनं कुंतीची वैचारिकता कळते
की एवढा मोठा ऋषी आपल्या घरात आहे, त्यांनी आपल्याला एक विद्या दिलेली आहे आणि तिच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, यांनी दिलं आहे पण ते खरंच आहे की नाही, तर मी याचा एक प्रयोग करून बघते, नक्की प्राप्त आहे की नाही. आणि मग तिने सूर्यदेवतेला आवाहन केलं आणि मग त्याच्यापासनं झाला तो कर्ण. आता ह्याच्यामध्ये त्या कर्णाचा काही त्या बाळाचा दोष होता का? पण जी कुंती, जिला बघा महाभारतामध्ये शेवटपर्यंत जिला भगवान श्रीकृष्ण हे बुवा म्हणायचे. आपण एखादा हा अभ्यास करताना ही कुंती आणि हा कृष्ण असं विचारून चालणार नाही आहे, मी कोणाची नातेवाईक आहे, माझं आचरण कसं हवं हे खूप महत्त्वाचं ठरतं. कुंती सर्वसाधारण व्यक्तिमत्व नव्हतं. मग अशा असाधारण व्यक्तिमत्वाच्या हातून अशी कृती घडणं आणि मुळात दुर्वासांसारख्या ऋषींवरती संशय घेणं हे चूक होतं. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये हे का आपण ह्याच्यातनं काय शिकायचं आहे, तर आपल्या जीवनामध्ये अशी जर गुरुतुल्य व्यक्ती आली, एखाद्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती येते, कधीतरी भेट होते, तर त्याच्यावर संशय घेऊ नका. कारण संशय घेतला ना तर ती गोष्ट वाया जाते आणि मग ती आपण म्हणजे पडताळून पाहतो. पडताळून पाहिला म्हटल्यानंतर ती शक्ती वाया जाते. मग तसं कुंतीने दुर्वास ऋषींचं आशीर्वचन, ही दिलेली विद्या जी होती ती संशयाने खरंच घडतंय का म्हणून तिने अनुभवली, तिने तिचा वापर केला आणि सूर्यनारायणाला आवाहन केलं आणि तिला कर्ण झाला. फक्त माझं लग्न झालेलं नाही, वडील काय म्हणतील, लोक काय म्हणतील, म्हणून तिने ते बाळ नदीमध्ये टोपलीत घालून सोडून दिलं आणि त्याची क्षमा मागितली. इतकी सोपी गोष्ट आहे का? आपण पांडवांची आई म्हणून जर कुंतीकडं पाहिलं तर आजच्या वैचारिकतेमध्ये आपलं बाळ जन्माला घालून जर नदीमध्ये तिने सोडलं आणि आत्ताच्या काळामध्ये जर एखाद्या स्त्रीने सांगितलं की मी असं केलं आणि नदीमध्ये सोडलं, तर तिला खुनाच्या आरोपाखाली अटक होईल. विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की गोष्टी घडल्या आहेत, पण त्याच्या कशा अनुषंगाने त्या आपल्या जीवनात आल्या. मग ती कुंती होती म्हणून तिला माफ आणि इथं सर्वसाधारण व्यक्ती म्हणून माफ का? तर नाही. मग तिने त्या बाळाला सोडलं, ते बाळ वाहत गेलं आणि पुढं ते एका सूत माणसाला, की जो रथाचं चाकं, एखाद्या आपला घोड्यांची जो टांगा असतो, प्रत्येक गोष्ट रथ नसतेच, टांगे असतात, त्याची देखभाल मेंटेनन्स करणाऱ्या माणसाच्या हातात ते कर्णाचं टोपली सकट आलं. बरं, जेव्हा सोडलं तेव्हा नुसतं टोपलीत सोडलं होतं का? तर नव्हतं, वस्त्रासकट सोडलं होतं. मग जेव्हा त्यांच्या हातात नवरा बायकोंच्या पडलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे कोणतरी राजकुटुंबातलं आहे, पण कसं येणार, पण त्यांना मूल नव्हतं, म्हणून या सगळ्या गोष्टी नंतर दाखवल्या गेल्या. पण गंमत अशी झाली की त्या कर्णाचा अपराध काय? आपण जसं म्हणतो की एखाद्याचा जन्म कसा होईल आपल्या हातात नसतं, किंवा आईबाप हा आपल्याला चॉईस नसतो, आपण आईबापांचे चॉईस असतो. पण असा कर्ण ज्या ठिकाणी वाढला, मुळात जो उत्तम कुळातला होता, कुल उत्तम होतं, क्षत्रिय होतं, अशा कुलातल्या एका मुलाला
तेव्हा शैक्षणिक अवस्थेमध्ये शिक्षण मिळायला पाहिजे, तेव्हा आचार्य द्रोण यांनी त्याला नाकारलं. तू सूतपुत्र आहेस म्हणून तुला या राजपुत्रांबरोबर, या क्षत्रियांबरोबर बसता यायचं नाही, तुला थांबता यायचं नाही, तुला विद्या शिकता यायचं नाही, म्हणून त्यांना बाजूला केलं गेलं. आणि मग आपल्याला माहिती आहे नंतर की परशुरामाकडनं त्यांनी सर्व विद्या प्राप्त केलेल्या आहेत. पण त्या खोट्या बोलून केल्या म्हणून ते शेवटी महाभारताच्या अंतिम समयी तो त्या विद्या विसरला. आपण आत्ता हा भगवद्गीतेविषयी आपल्याला ह्या काही पात्रांची ओळख एवढ्यासाठी करून घेतोय की ही खूप महत्त्वाची आहेत, जी आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. आणि मग असा करणं, जेव्हा दुर्योधनाला शत्रू पक्षाकडनं हार मिळत होती तेव्हा कर्णाने त्याला वाचवलं. आणि ते वाचवल्यानंतर उपकारापोटी दुर्योधनाने कर्णाला राज्य बहाल केलं, तो सन्मान बहाल केला. बघा बरं का, आपण मद पाहिला आहे, मोह पाहिला आहे, मत्सर पाहिला आहे, आता ही माया पाहतोय. मायेचं जाळ हे कसं निर्माण होतं. त्या क्षणी कर्णाला वाटलं की नाही, मला आजपर्यंत कोणी प्रेमाने बोललंच नाही, कायम मला हिणवलं गेलं, कोणी सन्मान केला नाही, माझी एवढी ताकद असून त्याची कोणी प्रशंसा केली नाही, त्याचा मान कोणी राखला नाही. पण तो मान दुर्योधनाने राखला आणि तो त्या मायेमध्ये अडकला. दुर्योधनाकडं माझ्या मित्रासाठी मी वाटेल ते करीन, आणि न कळत दुर्योधनाला ती शब्द देऊन बसला की काही झालं तरी मित्रा मी तुझ्याबरोबर, तू कसाही वागलास तरी मी तुझ्याबरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. मनुष्य आत्ताच्या जीवनामध्ये मुलं वाया कशी जातात, ती या कर्णाप्रमाणे जातात, मायेत अडकतात. प्रलोभन दिलं जातं. दुर्योधनाने दिलेला राज्य आणि सैन्य हे एक प्रकारचं प्रलोभन होतं. त्याच्या पाठीमागं दुर्योधनाचा एक उद्देश असा होता की माझा संरक्षण करणारा असा एक कोणतरी आहे. हे दुर्योधनाची वैचारिकता होती. पण बरोबर विरुद्ध घटना कर्णाच्या बाबतीत झाली. अंगराज कर्ण, की मला सन्मान देणारा हा एकमेव भेटला. तो कसा आहे मला माहीत नाही, पण त्यांनी मला रिस्पेक्ट दिला, माझ्या विद्येची ज्यांनी किंमत केली. आणि इथंच कर्ण फसला, चुकीच्या मार्गाने गेला, त्या मायेत अडकला. आणि मग माया जेव्हा उत्पन्न होते तेव्हा मनुष्याची बुद्धी ही काम करेनाशी होते. आणि त्यांनी तर सुरुवातीलाच ती दुर्योधनाला बहाल केली होती. म्हणून द्रौपदी वस्त्रहरणामध्ये कर्णाचा पण भाग होता. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये त्याचा सहभाग होता. पण सूतपुत्र, निष्णात जो धनुष्यबाण चालवू शकत होता, वेधू शकत होता, असं काही ठिकाणी म्हणतात किंवा काही ठिकाणी उल्लेख शास्त्रात आहे की अर्जुनापेक्षा एक हात सरस असा कर्ण होता. पण ह्या गुणामध्ये अडकला, मोहामध्ये मायेमध्ये अडकला. आणि इतका अडकला की ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं की माझी चूक घडतीये पण बाहेर येऊ शकत नव्हता, तेव्हा इतका तो गाळात अडकला होता की आता बाहेर येणं शक्य नाही. पण गंमत माणसाची अशी असते की एखादा उत्तम जर व्यक्तिमत्व असलं, त्याचा काहीच दोष नसला, काय दोष होता कर्णाचा? जर कुंतीने स्वीकारलं असतं तर हा पांडवांचा ज्येष्ठ बंधू होता, पण ते नाही झालं. ह्याच्यात कर्णाचा काहीच दोष नव्हता. पण त्याच्या आयुष्य जे त्याला उपभोगायला लागलं किंवा भोगायला लागलं, ह्याचं, या संधीचं
तुझ्यावरती झालेल्या ज्या गोष्टींचा तुला बाबाने त्रास झाला, तुला बाजूला टाकलं गेलं, वाळीत टाकलं गेलं, याचा एकदा सुधारण्याची संधी श्रीकृष्णाने त्याला देऊ केली. आता वास्तविक कसा असतो, तो कृष्ण होता, भगवान श्रीकृष्ण होता, तो कृष्ण होता. आणि कृष्ण हा वैचारिकतेमध्ये अतिशय सर्वोच्च, कृष्ण नीती हीच सर्वश्रेष्ठ आहे. कारण ज्यावेळी कर्णाला भेटला तो युद्ध चालू व्हायच्या आधी, कृष्णाला माहिती होतं अर्जुनाला धोका फक्त कोणापासून आहे, ते या कर्णापासून आहे. पण गंमत इथं बघा अजून, की कृष्ण हा त्यावेळी कृष्णच अवतार होता. भगवानाचं जे स्वरूप असतं की नाही, ते ज्ञात होतं, त्याला सर्व माहिती होतं. म्हणजे वास्तविक जेव्हा श्रीकृष्ण कर्णाला समजवायला गेला, ही कर्णा तुला माहिती आहेस का, तू खरा कोण आहेस, या 5 पांडवांचा ज्येष्ठ भाऊ तू आहेस, अजूनही तू विचार कर, धर्माच्या बाजूनी लढ. इथे एक गंमत खूप मस्त छान, म्हणजे मला आठवतं आहे की आमचा एकदा विषय झाला होता डॉक्टरांशी, की श्रीकृष्णाने सांगितलं धर्माच्या बाजूने लढा, कर्णाला सांगितलं धर्माच्या बाजूने लढ. धर्म कुठं आहे तिथं लढ. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे युधिष्ठिराला धर्म पण म्हटलं जायचं, आणि त्याचं कारण असं की त्याचा स्वभाव. तर तू धर्माच्या बाजूने, म्हणजे ह्याच्या बाजूने लढ, ह्याची बाजू घे. पण इथं द्विअर्थ काढले गेले. आणि मग श्रीकृष्ण जेव्हा कर्णाला समजवत होता की तुझे भाऊ आहेत, तू लढू नकोस, तू यांच्या बाजूनी ये, आणि एकदा विजय प्राप्त केला की मला खात्री आहे, मला युधिष्ठिरावरती खात्री आहे की मोठा भाऊ म्हणून तुझा तो सन्मानच करणार, आणि ह्या सर्व हस्तिनापूर इंद्रप्रस्थ राज्यांचा मुख्य राजा हा तूच होणार, ही मला खात्री आहे. हे त्यांनी श्रीकृष्णाने एक प्रकारे कर्णाला सांगितलं होतं की जे झालं ते तू विसरून जा, आता जे झालं हे आम्ही हे स्वीकारायला तयार आहे. म्हणजे ज्यांनी कृती केली ती कोणती बाजूलाच राहिली होती बरं का तेव्हा. पण ज्यांचा कशाशीही संबंध नाही त्यांना मी सांगतो, हा शब्द कृष्णाने कर्णाला दिला. पण तिथं कर्णाने काय सांगितलं की ज्या मित्रांनी मला सन्मान दिला, बघा बरं कसं मनुष्य कसा फसतो मायेमध्ये. तो कर्णाने श्रीकृष्णाला सांगितलं, दुर्योधनाने अमुक अमुक गोष्टी केल्या माझ्यासाठी, मला इथपर्यंत मान सन्मान त्याच्याबरोबर बसवतो, तू मागं, तो पुढं आणि मी मागं नाही, आम्ही बरोबरीने जातो. म्हणजे वैभव, क्षणिक सुख, क्षणिक तुमचा केलेला सन्मान हे मनुष्याची वैचारिकता मारून टाकते. भगवंताने श्रीकृष्णाने कर्णाला सांगितलं. आणि तिथनं श्रीकृष्ण परत आले. पण त्यांना ही खात्री होती की त्यांना माहिती होतं की हा एकमेव असा आहे की जो अर्जुनाला भारी पडू शकतो. मग त्यांनी राजनीतीच्या नावाखाली सांगायचा प्रयत्न केला, ते झालं नाही. मग ते काम कुंतीने करायचा प्रयत्न केला. मग कुंती त्याच्याकडे गेली, आणि मग कसं संधी साधू म्हणजे कुंतीचा जरी ती पांडवांची आई असली तरी तिने प्रत्येक तिची कृती ही जर तुम्ही बघितली, विशिष्ट कृती बरं का, तर ह्याच्यामध्ये कुठंतरी एक प्रकारचं डावपेच होत आहे, प्रत्येक गोष्टीत कळतं. की कर्णाने सकाळी जावं, सूर्याला जेव्हा आवाहन करायचा, तो अर्घ्य द्यायचा, दान करायचा, तेव्हा जावं, आणि कर्णाने तिला बघावं. कर्णाने ओळखलं होतं ही आपली आई आहे, पण त्यांनी ओळख दाखवली नाही.
गंमत कर्णाचं जीवनपट खूप सुंदर आहे. एखाद्या माणसावरती जीवनामध्ये संकट आली तरी सुद्धा कसा गप्प राहायचं हे कर्णाकडनं काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण एका गुणामुळे सगळं वाया जातं. आणि त्यांनी विचारलं, काय पाहिजे माते तुला? आणि मग तेव्हा कुंतीने रडत रडत सगळ्या गोष्टी सांगितल्या की माझी 5 मुलं नीट राहतील, जिवंत राहतील, हे दान तू मला दे. आता एक आई, आपण जर विचार केला की जो पहिला पुत्र, पहिला मूल असं म्हणून तिच्याच पोटी होता ना जन्मलेला, तिनेच प्रयोग केलेला होता. म्हणजे अजूनही तिच्या मनामध्ये त्याच्याविषयी जरी डोळ्यात अश्रू असले तरी प्रेम होतं का? तर नव्हतं. हे या कृतीतनं दिसतं, कळतं की माझी 5 मुलं सुरक्षित राहावी असं तू वर दे. आणि कर्णाला माहिती असतं की आपण आता हे माझे भाऊ आहेत. आणि तो कुंतीला म्हणतो, ठीक आहे माते, मी तुला शब्द देतो की तुझी 5 मुलं जिवंत राहतील. तुझं मागणं काय आहे? माझी 5 मुलं जिवंत राहावी. तर मी तुला शब्द देतो की तुझी 5 मुलं जिवंत राहतील. त्याबरोबर ती कर्णाला, तिच्यातलं मातृत्व जागृत होतं आणि मग ती कर्णाला आशीर्वाद वगैरे द्यायला सुरुवात होते. आणि जेव्हा कर्ण म्हणतो की अर्जुनाचं आणि माझं युद्ध होईल, तेव्हा त्यातला एक जण नक्की मरणार. मला माहिती आहे की मी तुझा मुलगा आहे. म्हणजे तुला एकंदरीत मुलं किती झाली? 6. आणि त्यातला जेव्हा एक मरेल तेव्हा उरणार 5. मग अर्जुन मेला तरी तू 5 मुलांचीच आई म्हणून ओळखली जाणार. आणि मी मेलो तरी तू 5च मुलांची आई ओळखली जाणार. ही तेव्हाचीच झालेली रणनीती. पण ही रणनीती आखून सुद्धा आपण कधीही त्या कर्णाच्या किती कर्णाला बद्दल वाईट, आपण बाहेर सर्वसामान्य लोकात जेव्हा चर्चा करतो की नाही, की लोकांना त्या कर्णाचा इतका उबग येतो किंवा इतका कळवळा येतो. हे काय बिचाऱ्यावरती हे झालं म्हणून विचारलं, हो का, काय झालं? काही नाही, आईने सोडलं, इथपर्यंत. याच्या व्यतिरिक्त काही पुढं कळत नाही, सांगत नाही. मानसिकरित्या, मानसशास्त्र जे गीता प्रेस गोरखपूरच्या काही ग्रंथांमध्ये अभ्यासून लिहिलेलं आहे, कर्णाचं मानसशास्त्र इतकं उत्तम आहे की दानी कसं असावं, प्रत्येक परीक्षेत पास. आणि हे पांडव प्रत्येक परीक्षेत नापास असून भगवान त्यांच्या बरोबर. आणि जेव्हा एकदा ठरलं की अर्जुनाचं की मी सर्वश्रेष्ठ, शेवटी काय असतं, आपल्याला जागा दाखवायला आणि जागेवर बसवायला तेवढा सक्षम सद्गुरू पाहिजे किंवा मार्गदर्शक हवा, तेव्हा आपण नीट मार्गाने जात असतो. आणि अर्जुनाला झालं एकदा की नाही, मीच ठीक आहे म्हटलं, चला यज्ञ करू. मोठा यज्ञ करायचा ठरला. आणि त्या यज्ञाला आहुती चंदनाची असते. पण तेव्हा इतका पावसाळा झाला, पाऊस होता. युधिष्ठिराला सांगितलं श्रीकृष्णाने, यज्ञाची तयारी कर, मोठा यज्ञ करायचा. आणि ती तयारी चालू झाली. आणि युधिष्ठिराने सांगितलं आपल्या सगळ्या माणसांना, जाऊन जंगलातनं चंदनाची लाकडं घेऊन या. गेले सगळे त्याचे दूत, परत आले, हातात एकही लाकूड नाही. म्हणले, का लाकडं नाहीत? चंदनाची झाडं नाहीत? आहेत म्हणले, पण सगळी लाकडं ओली आहेत. पाऊसच इतका झाला आहे आणि ओलेचं लाकूड हे सविधा म्हणून किंवा यज्ञामध्ये वापरत नाहीत. झालं, युधिष्ठिर कृष्णाकडे येतो आणि म्हणतो की अरे कृष्णा, हे असा अडचण आहे की यज्ञ काय आपल्याला आत्ता करता यायचा नाही. तर म्हणतो, का बरं, का अडचण आहे? तर म्हणतो, लाकडं काही वाळलेली मिळालेली नाही आहेत, सगळी चंदनाची लाकडं
ओली आहेत. आता गंमत अशी आहे की चंदनाची लाकडं मागणं ही सगळी श्रीकृष्णाची नीती होती. एखाद्याला जागेवर आणायचं तर कसं आणावं म्हणून ती श्रीकृष्ण नीती जी आपण म्हणतो की वापरावी कायम, तर ती त्याच्यासाठी. तर म्हणतो ठीक आहे. म्हटलं राजन तुझं हे होणार. तर म्हणतो असं कसं होईल, अख्ख्या राज्यात बघितलं कुठंच लाकूड नाही. तर म्हणतो थांब जरा मी सोय करतो, थोड्या वेळात सोय करतो. युधिष्ठिरालाही आश्चर्य वाटतं. त्याच्या दूतांना कर्णाकडे पाठवतो आणि जाताना सांगतो की त्या कर्णाला सांगा की अमुक अमुक यज्ञ करायचा आहे आणि त्याला चंदनाची लाकडं पाहिली आहेत, पण पावसामुळं सगळं लाकूड ओलं आहे. तर युधिष्ठिराला काही कळत नाही. तो म्हणतो काय एवढ्याशा यांनी काय होणार. तो म्हणतो ठीक आहे जाऊ दे. हे जाऊ दे, त्याच्याबरोबर अर्जुनाचं अनुमोदन, हे एक प्रकारचं अहंभावाचं लक्षण आहे. सगळे दूत युधिष्ठिराचे कर्णाकडे जातात आणि कर्णाला सांगतात कृष्णाकडनं आलेलो आहे, युधिष्ठिर राजा असा असा यज्ञ करायचं ठरवतोय, पण चंदनाचं लाकूड काही मिळत नाही आहे, पाऊस खूप झाला आहे, त्यामुळं सर्व जंगल ओलं आहे आणि ओलं लाकूड यज्ञाला चालत नाही. आणि तेव्हा कर्ण म्हणतो एवढंच ना. म्हणतो हा महाल सगळा माझा चंदनाच्या लाकडांचा आहे, हा महाल आत्ताच्या आत्ता सगळा तोडा आणि तुम्ही ते लाकूड घेऊन जा. आणि मग त्याचे दूत सगळं ते लाकूड, तो महाल तोडतात आणि ते लाकूड घेऊन युधिष्ठिराकडे येतात. आणि तिथं श्रीकृष्ण हसतो आणि त्या युधिष्ठिराला सांगतो बघ सोय झाली ना. ह्याच्यातनं कर्णाचं दानशूरपणा नुसतं लक्षात येत नाही, तर परिस्थितीच्या वेळी आपण एखादी व्यक्ती जर एखाद्या गोष्टीसाठी जर प्रसिद्ध असेल तर ती पूर्ण करण्यासाठी ती कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या जी गोष्ट करायची त्याच्या पूर्णत्वाकडं कशी जाईल ती ह्याचा विचार करते. त्यातला कर्ण होता, म्हणून तो जास्त दानशूर. ही झालं युद्ध. पण गंमत अशी होते, अर्जुनाला या गोष्टीमुळं मन खट्टू होतं की अडचण होती, पण ती कर्णामुळं आपलं अडचण दूर झाली आणि त्याला वाईट वाटतं. आणि हे श्रीकृष्णाच्या लक्षात येतं की अर्जुनाच्या मनामध्ये अजून कुठंतरी साशंकता आहे, चुकतोय. आणि आपल्या शिष्याच्या मनामध्ये जर चुकीची भावना असेल तर ती जागेवर त्या शिष्याला आणण्याचं काम गुरुचं असतं. आणि मग सकाळी फिरताना श्रीकृष्ण आणि अर्जुन जात असताना भगवान श्रीकृष्णाला आता अर्जुनाच्या डोक्यामधला हा भाग काढणं खूप गरजेचं असतं. आणि ते अर्जुनाला म्हणतात अर्जुना पार्था काही दान करावं असं मला वाटतं. तर तो म्हणतो सांगा ना मधुसूदन, तू सांग काय दान करायचं. तो म्हणते आपल्या इकडं सोन्याचा डोंगर आहे तिथं असं मला कळलं, तर त्यातलं दान गावकऱ्यांना द्यावं सोनं असं मला वाटतं आणि एका दिवसात हे काम व्हावं. अर्जुन म्हणतो एवढंच आहे ना, ठीक आहे चला. तो आपल्या सर्व राज्यामधल्या माणसांना सांगतो की अमुक अमुक उद्या सकाळी या डोंगराच्या पायथ्याशी या आणि आपल्या नोकरांना सांगतो की पटापट पटापट सोनं उकरा आणि त्यांना ते त्या खाली जे माणसं उभे आहेत त्यांना ते दान स्वरूपात द्या, सगळं द्या. हा डोंगर खाली झाला पाहिजे एवढं उकरा. म्हणतो बरं. श्रीकृष्ण बाजूला उभा असतो, हसतो, म्हणतो ती करतील का तुझी माणसं हे काम. ते म्हणते हो मी स्वतः देखरेख करेन. म्हणतो वा उत्तम. आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन ही गोष्ट करायला लागतो, तिथं करतो. संध्याकाळपर्यंत बघतो तर अख्खा डोंगर जो असतो, ही पौराणिक गोष्ट आहे, वेदाचा आधार नाही.
श्रीकृष्ण अर्जुन हे समजण्यासाठी लिखित असलेली गोष्ट आहे. आणि तिथं जेव्हा जातो तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतो, अरे काय रे, तू पूर्ण देणार होतास ते झालंच नाही. तो म्हणतो, काही आता माणसानं सांगितलं पण तेवढे ते उकरू शकले नाहीत. त्यांचाही म्हणे त्यांना दमले ते. आणि म्हणे हे मधुसूदन हे काही सोपं नाही आहे काम एका दिवसात होणं. नंतर ठीक आहे, तुझं करणं करेल का, अर्जुनच श्रीकृष्णाला विचारतो. म्हणतो बघू, प्रयत्न करून बघू. म्हणून तो कर्णाला सांगतो की कर्णा, तुझ्या बाजूला जो सोन्याचा डोंगर आहे तो तू दान करू शकशील का. कर्ण म्हणतो, हे धनंजया तू काय सांगतोस, तू फक्त सांग. तो म्हणतो, होय, उद्या सकाळपर्यंत हा डोंगर कमी झाला पाहिजे, म्हणजे झाला, रिकामा झाला पाहिजे सोन्याचं दान देऊ. ठीक आहे, आणि मी परवा दिवशी चक्कर मारेन. बरं म्हणतो. आणि परवा दिवशी, तिसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण जातात तेव्हा डोंगर मोकळा असतो. कर्णाचा एकही माणूस तिथं नसतो. अर्जुनाला आश्चर्य वाटतं. तो श्रीकृष्ण म्हणतो, यांनी कसं काय केलंय, ह्याच्यात तू कृष्णा काही मायावी त्याला मदत केलीस का. तो म्हणतो नाही. तो म्हणतो, पार्था, याच्यामध्ये एकच गोष्ट झाली, जे कर्म तू केलंस त्याचं फळ घ्यायचा हे मी केलं, हे दाखवायचा प्रयत्न केलास. आणि हा मीपणा तुझा सोन्याचा डोंगर कमी करू शकला नाही. तू तुझ्या माणसांना कामाला लावलंस आणि गावकऱ्यांना त्या पर्वताच्या पायथ्याशी बोलवलंस, आणि तुझ्या माणसांकरवी तू त्यांना दान केलंस. त्या माणसांना कळलं की हे अर्जुनाने दिलेलं दान आहे, हे तू त्यांना सांगायचा प्रयत्न केलास. मग म्हटलं, काय चुकलं, यांनी काय वेगळं केलं. तर म्हणतो, कर्णाने फक्त एवढंच सांगितलं की हा सोन्याचा डोंगर आहे, हा तुम्ही घेऊन, तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही घेऊन जाऊ शकता. एवढं बोलून कर्ण बाजूला झाला. त्यांनी तिथं पाणी सोडलं. त्यांनी स्वतःची ओळख, हे मी दान केलं म्हणून तिथं दाखवली नाही. म्हणून ह्याचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कर्णाचं दान हे सर्वश्रेष्ठ. दानवीर कर्ण हा का ओळखला जातो. आणि अर्जुनाच्या मनामध्ये असलेली आडीतली एक पायरी तिथं श्रीकृष्णाने उतरवली, असं पौराणिक कथेमध्ये लिहिलेलं आहे. पण मायेमध्ये अडकला. म्हणजे इतके सर्व उत्तम गुण, एखादं मूल, एखादी मुलगी, एखादा मुलगा इतका उत्तम गुणाने असतो, पण संगत चुकीचा असर करते आणि त्या मायेमध्ये अडकतो, जसा कर्ण हा अडकला. म्हणून माया ही कर्णाशी निगडीत आहे. ती तुम्ही कशी वापरता याच्यावरती तुमचं जीवन ठरतं. मद झालं, मोह झाला, म्हणजे मद धृतराष्ट्र झालं, मोह दुःशासन झालं, मत्सर शकुनी झाला, माया कर्ण झाला, आणि शेवटी उरला अहंकार म्हणजे दुर्योधन. दुरापस्त जो बुद्धीनी निर्धन आहे तो दुर्योधन, किंवा ज्याची बुद्धी वाईट आहे तो दुर्योधन, असा या दुर्योधन नावाच्या शब्दाचा अर्थ आहे. फक्त अहंभाव, अहंकार ह्या एकाच गोष्टीसाठी दुर्योधन शेवटपर्यंत ओळखला गेला. जेव्हा ठरलं पांडवांनी वनवासात जायचं, 13 वर्ष पांडव वनवासात गेले, अज्ञातवासात एकदा गेले.
आणि आल्यानंतर इंद्रप्रस्थांची स्थापना त्यांनी केली. श्रीकृष्णाने सांगितलं, इंद्रप्रस्थ पण त्यांनी सांगितलं की मला पाहिजे. त्याच्या इंद्रप्रस्थ बघण्यासाठी दुर्योधन जेव्हा गेला आणि जेव्हा त्यांनी त्याचं सौंदर्य बघितलं, त्याच्या मोहात पडला की एवढं कसं, असं कसं असू शकतं, हे पण मला पाहिजे, ह्याचाही स्वामी मीच. आणि युधिष्ठिरसारखा व्यक्तिमत्व, बरं का, युधिष्ठिर, आपण पांडवांच्या बाजूनी जरी गेलो तरी द्यूत हा युधिष्ठिरच खेळलेला आहे. म्हणजे एक प्रकारचा जुगार जो आहे हा युधिष्ठिर खेळलेला आहे. मग आज मुलांनी जर विचारलं की मी जुगारी होणार, युधिष्ठिर होणार, तर तुम्ही आईवडिलांना चालणार नाही. ते महाभारत शिकताना, भगवद्गीता शिकताना हा जो बेस आहे, बेस कळणं महत्त्वाचं आहे की विनाशाला कारण काय. भगवंतानी गीतेचं, ज्ञानाचं जे स्वरूप नंतर सांगितलं आहे त्याचं कारण ही इथली सगळी कारणं आहेत. मग तसा हा अहंकारी दुर्योधन. पण नंतर असं वाटलं की हे काय युद्ध होऊ नये, कारण युद्धामुळं प्रजेची हानी होते आणि हे थांबवायचं काम एकदा श्रीकृष्णामार्फत करण्यात आलं. ज्याला श्रीकृष्ण शिष्ठाई म्हणतात. आणि श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाच्या दरबारी आले आणि त्यांना सांगितलं की ही 5 पांडवांना 5 गावं तू फक्त दे, प्रत्येकाला 1. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की सुईच्या टोका एवढं सुद्धा मी त्याला काही देणार नाही. म्हणजे हे व्यासरचित महाभारतामध्ये उल्लेख आहे. पण अंधे का बेटा अंधा हा उल्लेख नाही. कारण काय आहे, द्रौपदीवर नंतर येतो हा विषयावर. पण जेव्हा दुर्योधनाने सांगितलं नाही आणि त्याचा अपमान केला गेला, ज्या दरबारामध्ये बघा, भीष्माचार्य, देवदत्त, देवव्रत, आपल्या वडिलांसाठी प्रतिज्ञा करणारा असा भीष्म थोडंसं विषयांतर करून भीष्मापर्यंत येतो, कारण तो हजर होता. मनुष्य जीवनामध्ये घरामध्ये वृद्ध माणसं असतात, सर्वात शेवटी शब्द त्यांना विचारू. तसं महाभारताच्या ह्या सभेमध्ये सर्वात ज्येष्ठ, सर्वात अनुभवी, मोस्ट एक्सपिरियन्स पर्सन देवव्रत आणि देवदत्त. काही ठिकाणी देवदत्त आणि काही ठिकाणी देवव्रत सुद्धा म्हणतात, असा उपस्थित होता. गंगेपासनं राजा शंतनू आणि गंगा ही त्याचे आईवडील भीष्मांचे. पण गंगेनी मागणं मागितलं होतं शंतनू राजाकडं की मला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. ज्या क्षणी तू नाही म्हणशील त्या क्षणी मी तुझ्या आयुष्यातनं निघून जाणार. आणि त्यांनी शब्द दिला होता की ठीक आहे. मग तिला 7 मुलं झाली शंतनू राजापासनं. ती सर्व मुलं तिने नदीमध्ये सोडून दिली. आणि हा देवव्रत हा 8वा. आणि शंतनूला वाटलं की किती छान मुलगा आहे, तेजस्वी मुलगा आहे. आणि तो गंगेला म्हणाला की ह्याला सोडायला नको. त्या क्षणी पती आणि झालेल्या मुलाचा त्याग करून गंगा निघून गेली. व्यासरचित महाभारतामध्ये उल्लेख आहे. मग शंतनूचं मुलावर आणि मुलाचं शंतनूवर म्हणजे वडिलांवरती सर्वोच्च असलेलं प्रेम. आणि मग ते जीवन जगत असताना
हा किती धाडसी, हुशार, शस्त्र निपुण असा देवव्रत, आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम करणारा शंतनू राजा एक दिवस कोळ्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो, सत्यवतीच्या, आणि तिला लग्नाची मागणी घालतो. आणि लग्नाची बोलणी करायला बघा, म्हणजे राजकारण आणि घरातलं राजकारण हे तेव्हापासून येत चाललंय. शंतनूचा मुलगा म्हणजे भीष्माचार्य देवव्रत तिथं जातो त्या कोळ्याच्या घरी की माझ्या वडिलांशी तुमच्या मुलीचं लग्न होऊ दे. ज्याप्रमाणे आजच्या जगतामध्ये एखाद्या मुलीच्या वडिलांना आपल्या मुलीची काळजी असते की मुलीचं पुढचं आयुष्य उत्तम व्हायला हवं आणि तिचं पूर्ण आयुष्य छान जगायला हवं, म्हणून त्या वडिलांच्या पण काही ज्या मागण्या असतात, डिमांड असतात, त्याच मागण्या त्या कोळ्यांनी देवव्रतासमोर ठेवल्या की माझी मुलगी तुझ्या वडिलांची दुसरी पत्नी, तिला अधिकार काय? काही नाही. उद्या तुझं लग्न होईल, तुझं लग्न गेलं तर हा राजा तुझ्या मुलांना राज्यावर बसवेल, माझी मुलगी दुय्यम स्थानीच राहणार. आणि त्या क्षणी देवव्रत त्या सत्यवतीच्या वडिलांना शब्द देतो की मी तुम्हाला शब्द देतो की मी अजन्म अविवाहित राहीन. आणि ह्या शब्दाला तो मुलीचे वडील, सत्यवतीचे वडील म्हणतात ह्याला प्रमाण काय. आणि त्या देवतेला स्मरून, सर्व पंचदेवतेला स्मरून देवव्रत जी प्रतिज्ञा करतो त्याला भीषण प्रतिज्ञा असं म्हणतात. आणि ह्या भीषण प्रतिज्ञा म्हणजेच भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. भीष्म या शब्दाचाच अर्थ असा होतो की भीषण केलेली प्रतिज्ञा म्हणजे भीष्म. असा भीष्म जो आत्ता ह्या सभेमध्ये हजर आहे. द्रोणाचार्य ज्यांनी प्रत्येक राजपुत्राला त्या त्या अनुषंगाने शिक्षण दिलेलं आहे. कृपाचार्य, सर्व मोठमोठी माणसं त्यावेळी त्या सभेमध्ये हजर होती. मोठी बोलत असताना दुर्योधनाने श्रीकृष्णाला सांगितलं एक सुईभरही जमीन देणार नाही. भगवद्गीता आपल्याला ऐकायचं भाग्य आणि महाभारत घडाचं दुर्भाग्य ह्या माणसांमुळे घडलं. द्रौपदीचं वस्त्रहरणाच्या दिवशी हेच सर्व होते, कोणीही बोललं नाही. बघा, घरामध्ये एखादा माणसाच्या घरामध्ये आपण म्हणतो ना मोठा, घरामध्ये कोण आहेत? आमचे आजोबा आहेत. पण नातू चुकीचा वागत असेल आणि आजोबा म्हटले की माझं काही चालत नाही आणि मूग गिळून बसले तर त्या नातवाचा सत्यानाश झाल्याशिवाय काय राहत नाही. इथं तर महारथी होते आणि समोर श्रीकृष्ण होता. प्रत्येकाचं वैयक्तिक श्रीकृष्णाशी एक नातं होतं. भीष्माचार्य कधी श्रीकृष्णाला कृष्ण म्हणून नाही, केशव म्हणूनच हाक मारायचे. इतकं सुंदर. द्रोणाचार्यांना तो आदर होता. द्रोणाचार्यांच्या प्रती श्रीकृष्णाला जो आदर होता तो कोणालाच नव्हता. आणि तो आदर कृष्णालाही माहिती होता. पुढे येईलच आपल्या याच्यामध्ये की ज्यांची दुश्मनी होती द्रुपदाची, त्यांच्याच मुलाला दृष्टद्युम्नला पांडवांचा नंतर सेनापती केलेलं होतं. श्रीकृष्णाची वैचारिकता बघा. आपण एखाद्या गोष्टीची जेव्हा बोलचाल करायला जातो तेव्हाच प्रसंग जेव्हा आपल्याला कळतं की इथं
आता काही बोलण्यात काही अर्थ नाही, त्या क्षणी पुढं घडणाऱ्या गोष्टींची वैचारिकता श्रीकृष्णाच्या डोक्यात चालू पण झालेली होती. मग कोणी बोललं नाही. याचा अर्थ असा होता की इतका अहंकारी दुर्योधन होता की समोरच्यांच्या मोठ्यांच्या माणसांच्या शब्दांना तो मान देणारा नव्हता. सर्व ज्येष्ठ लोकांची धृतराष्ट्र सकट, धृतराष्ट्र सांगितलं ना की मद, की ज्याला नशा चढली होती की माझा मुलगा करतोय तेच बरोबर आहे, फक्त माझ्या मुलाचं चांगलं कसं होईल, एवढा एकच त्याच्या मनामध्ये प्रश्न की तो करतोय ते बरोबर आहे. आणि मग जेव्हा हे युद्ध संपतं तेव्हा त्याला कळतं की किती दुर्भाग्य होतं, पण ते सगळं घडून गेल्यावरती काही उपयोग नसतो. जेव्हा सगळं होतं तेव्हा या गोष्टी घडलेल्या आहेत. गांधारी डोळ्यावर पट्टी बांधून होती. लग्नाच्या आधी तर माहिती होतं ना, नवरा माझा आंधळ आहे, ज्याच्याशी मला लग्न करायचं आहे तो आंधळ आहे, जन्मांध आहे, आणि व्यासांनी दिलेले वैचारिक पण आंधळ आहे. जन्म अंध शरीराने होतं, पण वैचारिक अंध म्हणजे तुम्ही तुमची वैचारिकता गमावून बसता, दृष्टीहीन होता. मनुष्य दृष्टीहीन जेव्हा होतो तेव्हा तो त्याचं आयुष्य फरफटत भरकटत जातं, जसं दुर्योधनाचं त्या सिंहासनावर बसून सुद्धा भरकटलं गेलेलं होतं. असा धृतराष्ट्राचं, असा धृतराष्ट्र अंध त्या दरबारामध्ये हजर होता, पण तो आपल्या मुलाच्या या वक्तव्यावर काहीही बोलला नाही. आणि जेव्हा हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की आपला शिशुपाल होता, सर्व जे होते जयद्रथ होते, सगळे रथी महारथी होती, पण एकाने जेव्हा म्हणतो ना की एकदा मती मार खाल्ली की मनुष्य कला काही सुचत नाही, काही कळत नाही, आणि त्याचं लिडरशिप, त्याचं नेतृत्व जेव्हा अहंकारी माणूस करतो तेव्हा सर्वांना घेऊन तो डुबतो. आणि असा हा दुर्योधन श्रीकृष्णाच्या समोर तोंड वर करून मान वर करून सांगतो, सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा देणार नाही. आणि तू मला सांगायला आलेला आहेस, तू मला शिकवू नकोस, तुला सुद्धा बंदिवान करून ठेवीन. तेव्हा काय गंमत असते बघा, श्रीकृष्णाने त्याला एक चुणूक दाखवायचा प्रयत्न केला. ठीक आहे बाबा रे, तुला आता मी एवढं प्रेमाने सांगतोय, श्रीकृष्ण म्हणून सांगतोय, पण मलाही वाटतं की, कारण काय असतं की युद्ध आहे असं अंतिम वाईट सत्य आहे की ज्यांनी विनाशच होतो. आणि कृष्णालाही अपेक्षा होती ना की हे टळावं, पण नाही. जेव्हा तो श्रीकृष्णाला बोलतो त्या क्षणी ते विराट रूप श्रीकृष्ण दुर्योधनाला दाखवतो. ते दाखवल्या मत्सराला कळतं, म्हणजे शकुनीला कळतं की हा माझा संशय मला होताच, पण दुर्योधनाच्या जाऊन कानात सांगतो, अजूनही सांगतो, तू सुधर, ह्याच्या नादी लागू नको, हे सर्वसामान्य गणित नाही. पण जेव्हा अहंकार माणसाला चढतो तो मत्सराला सुद्धा बाजूला टाकतो. आणि तिथं ही जे बोलल्याचं वाक्य आहे ना, हे कुठंतरी रजिस्टर्ड होतं, लिहिलं जातं, ते श्रीकृष्णाच्या मनामध्ये लिहिलं गेलं की इथं सांगायचा एक प्रयत्न, ठीक आहे मला बदला घ्यायचा आहे, पण त्या ठिकाणी शकुनीला माहिती होतं उद्या युद्ध झालं, हा इथंच एवढं मोठं स्वरूप दाखवतोय तर तिथं काय दाखवेल, आपला नाश नक्की आहे. माझा हेतू काय आहे, ह्या कुळाचा नाश व्हावा, पण ह्याच्यात मी मरावं हे नव्हतं, म्हणून तो दुर्योधनाला सांगत गेला. ही झाली मत्सरी बुद्धी. आणि मग दुर्योधन त्याला पकडू पाहतो, ते जमत नाही, आणि मग विराट स्वरूप श्रीकृष्ण दुर्योधनाला पूर्ण दरबाराला दाखवतो. बघा
आपण परत पौराणिक प्रसंगातनं बघितलं तर सगळ्यांनी नमस्कार करायला दाखवलं आहे, पण एकाने सांगितलं का? अधिकार तिथं कोणी प्रगट केला का? कोणीच केला नाही. सगळ्यांनी अनुमोदन दिलं. युद्धामध्ये नंतर उभे राहिलेले सगळे कौरवांच्या बाजूनी उभे राहिलेले आहेत. तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्या बाजूनी फक्त मी तुम्हाला शब्द दिला आहे म्हणून उभं राहणं, याचा अर्थच त्या गोष्टीला तुम्ही अनुमोदन करणं. आणि हे अनुमोदन झालं आणि शेवटी युद्धाचं ठिकाण ठरलं, ते म्हणजे कुरुक्षेत्र. आणि त्या कुरुक्षेत्रावरती काही अटी नियम या अनुषंगाने बांधल्या गेल्या. आता ह्याच्यामध्ये परत जेव्हा शकुनीने सांगितलं जाऊन श्रीकृष्णाचं साह्य माग, तेव्हा ती गोष्ट परत सांगत नाही. ते सगळ्यांना माहिती आहे आपण की अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाच्या भेटीला गेले सेना मागाला, तेव्हा काय घडलं ते. आणि श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी झाला आणि कौरवांना नारायणी सेना मिळाली, एक अश्वरोहिणी. आणि युद्धाच्या वेळी जेव्हा युद्ध चालू झालं त्याला अटी नियम टाकले गेले. सूर्यास्तानंतर युद्ध करायचा नाही, शंख वाजवून युद्ध सुरू होईल, जो सेनापती आहे त्याचा शंख वाजल्यावरच युद्ध सुरू होईल. आणि ह्या सर्व अटी नियमांनी युद्धभूमी कुरुक्षेत्र हे निवडलं गेलं. हे याचं कारण एवढंच होतं की त्या क्षेत्रावरती असं वैशिष्ट्य होतं की काय असतं, एखाद्याबरोबर ज्याचे समोर दुसरा मदतीला जातो ना, त्याची इच्छा नसते, पण त्या व्यक्तिमत्वासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी त्याला त्याची साथ द्यायला लागते. म्हणून कुरुक्षेत्र हे एवढ्यासाठी निवडलं होतं की तिथं मरणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वर्ग प्राप्ती करणार होती, म्हणून कुरुक्षेत्र निवडलं गेलं. राजा कुरुचं असलेलं क्षेत्र कुरुक्षेत्र. आणि अशा युद्धभूमीवरती जेव्हा युद्ध चालू होणार होतं तेव्हा दिव्यदृष्टी ही संजयाला दिली गेली की युद्धभूमीवरती काय जे घडणार आहे याची माहिती तुम्हाला दे. कारण धृतराष्ट्राच्या मनामध्ये जे असलेले प्रश्न किंवा एखाद्या आत्ताच्या टी व्हीच्या याच्याप्रमाणे लाईव्ह गोष्ट, लाईव्ह ट्रान्समिशन, हे तेव्हा संजयामार्फत धृतराष्ट्राला कळणार होतं. युद्धामध्ये जसं धृतराष्ट्र, पंडू आणि विदूर नीती आपल्याला सर्वांना माहिती आहे. व्यासांची मुलं आहेत तिन्ही, अंबिका, अंबालिका, दासी. अंबालिका पळून गेली आणि त्या दासी पुत्राचा असलेला अंबिका आणि अंबालिका यांची दासी, क्षमस्व, तिचा पुत्र हा विदुर, व्यासांचे पुत्र. आणि त्यांनी संजयाला दिव्यदृष्टी रचितामध्ये लिहिलं आहे. दिव्यदृष्टी प्राप्त झाली संजयाला आणि धृतराष्ट्राला दुसऱ्या दिवसापासून युद्धभूमीवरती घडणारी प्रत्येक गोष्ट धृतराष्ट्र ही ऐकणार होता. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा युद्ध सुरू होणार होतं तेव्हा पहिलं भगवद्गीतेतली पहिला श्लोकाची पहिली ओळी आहे की हे संजया, या कुरुक्षेत्रावर, या धर्मक्षेत्रावरती माझी आणि पांडूंची जी मुलं उभी आहेत त्यांच्यामध्ये काय घडतं आहे या प्रसंगाचं वर्णन तू कर. ही भगवद्गीतेची पहिली ओळ आहे. बाकीचा भाग पुढच्या भागापासून पाहू. भगवद्गीता. श्रीराम.